कोच आहेत आणि त्यांचा सुपुत्र आपण पाहिलं तर येस नक्कीच क्रिकेटिंग क्लब आहे त्यांचा आणि त्यांचे सुपुत्र देखील या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. निहाल तर कैलास पर्वत संघ प्लीज आपण आपला मोमेंटो कलेक्ट करण्यासाठी तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहिलं तर यावेळेस गुरप्रीत मीना आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला गुरप्रीत. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अजित यांनी चांगली सुरुवात मात्र धमाकेदार सुरुवात मिळवून दिली. केवळ आणि केवळ धावा खर्च केल्या त्या मात्र 5 धावा. गडी जरूर काढत केला नाही परंतु किफायती ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. तर समीर पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर यावेळेचा पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे मात्र उपस्थित आहे. एकच धाव. एका धावेपेक्षा जास्त इथे मात्र काय मिळणार नाहीये. कलेक्शन थोडंसं खराब जरूर झालं होतं. जर स्प्रिंग संघाने फायनल जिंकली प्रथम क्रमांक जर का पटकवला समीर पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 25,000 रुपयांचं पारितोषिक असेल. अजित दुबे यांच्याकडनं 10,000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि पातळे साहेब यांच्याकडनं 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. म्हणजे पहिला नंबर मिळवा बक्षीस तर मिळेल त्यासोबत तुम्हाला एक्स्ट्रा 40,000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. तर यावेळेस फलंदाज मात्र होतोय बाद. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज राहुल यावेळेस मात्र विकेटचं पतन करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुकेश यादव यांना आपण येताना पाहू शकाल. चला स्पीडअप करत राहायचं आपण. वारंवार आपल्याला एकच विनंती आहे, काही झालं तरी आजच मॅच होईल याची नोंद घ्या. कोणत्याच प्रकारे बॅड लाईटची अपील मात्र स्वीकारली जाणार नाहीये. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर ऑन साईडला मात्र पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक धाव. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत कोणत्याच प्रकारचा चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. टीमची धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहतोय 7च्या घरामध्ये. तर इथून पुढच्या म्हणजे पुढच्या मॅच पासून संपूर्ण टुर्नामेंटमध्ये या मॅच मध्ये देखील जर का षटकार हॅट्रिक झाली, चौकार हॅट्रिक झाली किंवा विकेट हॅट्रिक झाली तर रोख रक्कम कॅच हॅट्रिक म्हणजे एका खेळाडूने जर का 3 कॅच पकडल्या एका मॅच मध्ये तर मात्र समीर पाटील यांच्याकडनं 1,000 रुपयांचं पारितोषिक त्या खेळाडूला मिळेल याची नोंद आपण घ्यायची आहे. देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. चांगला पराक्रम करा. इथे देणारे भरपूर आहेत आणि ते बक्षीस मात्र मिळवा. तर यावेळेस मात्र इनिंगचा पहिला चौकार येतोय फलंदाजाच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 4 ने मात्र पुढे सरकतीये. थोडासा वेग भरतीये. जाऊन पोहोचतीये 12 धावा. 2 षटकांच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या झाली ती मात्र 12.
तर इथे आपण पाहिलं तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती 2 धावांनी डावाची सुरुवात केली गेली आहे. तर नक्कीच अजित पाटील यांना सुवर्ण संधी आहे. जर का सलग 3 विकेट्स म्हणजे विकेट हॅट्रिक पूर्ण केली या षटकामध्ये तर रोख रक्कम 1,000 रुपयांचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल या मॅच मध्ये. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि इथून पुढे स्पर्धेमध्ये जर का कोणती हॅट्रिक पूर्ण झाली, एखाद्या क्षेत्ररक्षकाने एका मॅच मध्ये 3 झेल जर का पूर्ण केले तर त्यांना समीर पाटील साहेबांकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. अगदी उद्या रात्री फायनल मॅच लास्ट बॉल पर्यंत हे पारितोषिक लागू आहे मित्रांनो, याची नोंद आपण घ्या. तर इथून आपण पाहिलं तर नक्कीच सिंगल मैदानाच्या आतमध्ये धावफलक थोडंसं स्थिरावलेलं पाहायला मिळतंय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 15 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल इथे मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे देखील सजवलं गेलं. एकच धाव, एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फिनिक्स साईट या संघाच्या माध्यमातून केली जाते. अजित पाटीलचे नेतृत्व करतायत आज त्यांचे थोरले बंधू अमित पाटील. इथे मात्र उपस्थित धाकटे बंधू आहेत मित्रांनो अमित पाटील, इथे मात्र उपस्थित नसणार आहेत. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू आहे गोळीच्या वेगाने, परंतु काही क्षेत्ररक्षण आहे. इथे पाहिलं तर रिले कॅच पूर्ण बॉल अडवण्याची संधी होती, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला बॉल आढळतोय आणि तिथून मात्र बॉल जातोय सीमा पार. 4 धावांसाठी मिळतोय आणखीन एक चौकार. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर चौकार मात्र लगवला गेलाय. पुढचा बॉल इथे मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, झेल सुटतोय. खराब कॉलिंग मागच्या चेंडूवरती देखील, खराब कॉलिंग या चेंडूवरती देखील आणि त्याचाच परिणामार्थी बॉल मात्र भूमीला दान होतोय आणि फलंदाज मात्र तत्पूर्वी धावा पूर्ण करतायत 2. इथून खेळ समाप्त झालाय 3 षटकांचा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली ती मात्र 22 धावा, 22 रन्स. वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत कोणत्याच गोलंदाजाने एक्स्ट्रा धाव खर्च केली नाहीये. वाईड नोच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारची धाव मैदानाच्या आतमध्ये खर्च केलेली नाहीये. तर इथे मात्र खराब मित्रांनो क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचाच परिणाम बॉल होतोय सीमारेखा पार. 4 धावांसाठी चौकार. क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचाच परिणामार्थी चौकार मात्र गेला. पुढचा बॉल बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतः अजित पाटील चेंडू खालीच्या खाली येताना पण पाहू शकाल इथे मात्र सिंगल पूर्ण केली जाते. सिंगल डबलला सातत्याने भर देण्याचं काम या खेळाडूंच्या माध्यमातून मैदानावरती होताना आपण नक्कीच पाहतोय. टीमची धावसंख्या 1 ने मात्र थोडीशी पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल सध्या आपण पाहिलं तर 27 धावा धावफलकावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र तयार. अखूट टप्प्याचा बॉल आहे, फटका फसतोय की काय, चेंडू हवेमध्ये फार काळ, परंतु शेवटच्या क्षणाला भूमीला दान होणार यामध्ये शंका नाही. एकदा दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल. विकेट सोबत क्रिकेटच्या मॅच मध्ये बॅटर बॅक टू पवेलियन.
गुरुप्रीत गुरुप्रीत येतोय नवीन फलंदाज. यावेळेचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा वळवलाय. आपण पाहिलं तर वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी जात आहेत. तिथे देखील पूर्ण केली जाते सिंगल. चांगली गोलंदाजी निहालची या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती जरूर मिसफिल्डने चौकार गेला, परंतु तिथून मात्र चांगला कमबॅक. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 29 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचे जवळपास इथून 2 चेंडू शिल्लक आहेत. चौथ्या षटकाचा खेळ मात्र मार्गस्थ आहे. पुढचा बॉल इथे मात्र बॉलर तयार. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली फील्ड फेकी देखील मैदानाच्या आतमध्ये आणि चांगलं कलेक्शन देखील आहे. सिंगलने पुन्हा एकदा टीमची टोटल थोडीशी पुढे सरकेल आणि यावेळेस मात्र जाऊन पोहोचेल. आपण पाहिलं तर 30 धावा, 30 रन्स ऑन द बोर्ड. 30 धावा आहे धावफलकावरती. तर मोटवानी साहेबांकडनं एका षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल नीलकंठ मॅजेस्टिक या टीमला. मोटवानी साहब की तरफ से नीलकंठ मॅजेस्टिक को हर छक्के के लिए 500 रुपए का इनाम रहेगा. नए गेंदबाज सचिन मैदान के अंदर अपनी ओर से पहली टीम के लिए चौथी ओवर लेके आते हुए और पहली गेंद को उठाकर खेला. गेंद जाएगी बाउंड्री लाइन के नजदीक. अच्छी फील्डिंग दोस्तों. तब तक 2 रन बड़ी आसानी से मुकम्मल इन दोनों बल्लेबाजों के माध्यम से. टीम की टोटल में बढ़ोतरी. टीम की टोटल जाकर पहुंचेगी इस 2 के साथ 32 रन. 5वीं ओवर का खेल शुरू है. अच्छी गेंदबाजी. आखिरी ओवर है दोस्तों. उठा के मारने की कोशिश पांडे जी ने. ये गेंद तो लपकी है, क्या विकेट लपक ली है? यस. और एक विकेट का पतन इस क्रिकेट के मैच में. मिलता हुआ मौका हमारे डीजे को. तो थैंक यू डीजे. नए बल्लेबाज राजेश. छक्के के लिए 500 रुपयों का इनाम है मोटवानी साहब के माध्यम से. बट अब तक एक भी छक्का दोस्तों मैदान के अंदर नहीं है, क्योंकि गेंदबाजी धारदार शुरू है. मैदान के अंदर देखा जाए तो आंख के गोले फेंके जा रहे गेंदबाजों के माध्यम से. अगली गेंद. फिर एक बार गेंदबाज तैयार. हल्के हाथों से खेलने की कोशिश. डायरेक्ट हिट करना चाहेंगे पर नहीं है, क्योंकि कोई किसी तरह का बैकअप नहीं है. 1 रन बड़ी आसानी से मुकम्मल. टीम का टोटल काफी समय बाद 1 से आगे बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 33 रन स्कोर कार्ड के ऊपर. यहाँ पे फिर एक बार अगली गेंद ऑन साइड पे मोड़ने की कोशिश. 1 रन. 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. इक्का दुक्का से काम नहीं चलेगा दोस्तों. यहाँ पे पैसों के लिए बट टीम के लिए एक आधा छक्का तुम्हें दागना बेहद जरूरी है. आखिरी गेंद इस इनिंग की शेष. टीम की टोटल 34 रन. यहां से चौका छक्का आया तो एक बड़ी टोटल बट नहीं है. डॉट गेंद की समाप्ति. 5 ओवरों का खेल हो चुका है समाप्त. महज 34 बनाकर 35 का लक्ष्य इस मरदफा मैदान के अंदर. चलो जल्द से जल्द बैटर भेजना है. 34.
तर चला त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवा, फलंदाज पाठवा. बॅड लाईटची कोणत्याच प्रकारची अपील मात्र स्वीकारली जाणार नाहीये. चला चेंडूची पूर्तता करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. उद्या ठीक 7 वाजता स्पर्धा सुरू होईल, याची नोंद घ्यायची आहे. पहिली मॅच संध्याकाळी आपण पाहिलं तर दीपक सरांच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जाईल की पहिली मॅच कोणत्या 2 संघांची आहे. चला 12th मैन फिनिक्स, 12th मैन प्लीज आइए. स्ट्राइक पे अजित पाटिल सर और दूसरी के साथ राहुल नॉन स्ट्राइकिंग एंड पर. तर गोलंदाज आपण पाहिलं तर मंकेश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. तर मंकेश आले आपण पाहिलं तर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी एक माफक लक्ष्याची गरज आहे आणि जर का मित्रांनो ही मॅच लवकरात लवकर संघ जिंकला तर टेबल टॉप देखील करू शकतो. निर्धाव चेंडूने सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मंकेशची. पुढचा बॉल इथे मात्र बॉलर तयार. बॅकफुट पंच, वेट अँड वॉचचं क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये. अनुभवाची शिदोरी पाठीशी असणारा खेळाडू अजित पाटील यावेळेस मात्र ठोकतोय चौकार. का पार मितात धावा 4 चौकार.
बॉलर नेम कमलेश. तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये कमलेशचं स्वागत करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु आपण पाहिलं तर चेंडू बॅटमध्ये कोणत्याच प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची होतीये समाप्ती. निर्धाव चेंडूंची संख्या तुम्हाला कमी करावी लागेल. माफक धावांचं आव्हान जरूर आहे, परंतु मित्रांनो सत्र संध्याकाळचं आहे. एकदा जर का धावा यायचं बंद झाल्या ना, धावा काढण्यामध्ये अडचणींमध्ये वाढ होऊ शकते आणि लवकरात लवकर मॅच जर का जिंकलात अशा प्रकारचे फटके लगावून तर तुम्ही टेबल देखील टॉप करू शकता. तर यावेळी षटकार मात्र लगवला जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र होतोय तयार. यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पहिली धाव तर वेगाने पूर्ण केली होती, दुसरी धाव इथे मात्र नाहीये. तर या मॅच नंतर समजेल आपल्याला उद्या पहिली मॅच मात्र कोणत्या टीमची असेल. फलंदाज अजित पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला केवळ पुल केलं गेलंय आणि वसूल केलं त्या मात्र पुन्हा एकदा 4 धावा. आणखीन एक शानदार बेमिसाल चौकार. धावांची गरज आहे. 22 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू आणि 22 धावा झालेल्या आहेत. अजून देखील 2 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. यानंतर 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे, ज्यामध्ये 13 धावांची गरज आहे. चला मॅच सुरू करायची आहे. पुन्हा एकदा विनंती असेल. यावेळेस हवेमध्ये चेंडू सरके हाताने घेऊन काढला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मैदानावरती. थोडस तुतुमेमे रनआउटची संधी होती, परंतु कलेक्शन खराब आहे आणि त्या प्रयत्नांमध्ये आपण पाहिलं तर जवळपास दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. 19 चेंडू आणि आता मात्र 11 धावांची गरज आहे. एखादा षटकार लगवून ही मॅच लवकरात लवकर संपवायचा प्रयत्न असेल का फलंदाज अजित पाटील यांचा, हे देखील तुर्तास पाहणं गरजेचं. तर यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक करतोय चूक. आउटफील्ड इथे मात्र फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. गोळीच्या वेगाने बॉल जातोय सीमारेखा पार. रन्स मिळतात 4. चौकार. पाहिलं तर अजून देखील विजयासाठी 7 धावांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 7 धावांची आवश्यकता. तर यावेळेस आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॉलर सुजित. बॅटर तोच आहे राहुल. आणि यावेळेस मात्र बिग हिट मैदानावरती केला गेलाय. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतोय 6 धावांकरिता उत्तुंग षटकार. तर यावेळी षटकार मात्र मैदानावरती ठोकला गेलाय. टीमची धाव संख्या आपण पाहिलं तर स्कोर लेवल झालाय. विजयी धावेची गरज आहे आणि याच बरोबर आपण पाहिलं तर हा विजयी चौकार येतोय बॅट मधून. आणि यानंतर मात्र उद्याची पहिली मॅच. पहिला मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच राहुल.